नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी समर्थांची कृपा नेहमी तुमच्यावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला तर मग ताईंनो आणि दादांनो, स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमधून आपण ही माहिती बघणार आहोत की श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवारचे व्रत हे व्रत कसे करावे किंवा 11 गुरुवार हे कसे करायचे, त्याचबरोबर नियम काय पाळायचे आहेत, संकल्प काय करायचा आहेत, त्या दिवशी उपवास करायचा की नाही, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत करण्यासाठी 11 गुरुवार एकामागोमाग एक करणं आवश्यक आहे. दर गुरुवारी स्वामी समर्थांची पूजा, जप आणि सारामृत पोथी वाचन करावे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवारचे व्रत करत असताना श्री स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत केल्यानंतर तुमच्या मनामधील सर्व इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतात. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी ह्या येत नाहीत. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी व कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी अनेक जण 11 गुरुवारचे हे व्रत करत असतात. श्री स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचे व्रत या व्रताची सुरुवात ही कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते. 11व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून व्रताला आरंभ करावा. पहिल्या गुरुवारीच व्रत संकल्प करावा. तर व्रत करण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. तर व्रत करण्यासाठी लागणारं साहित्य हे हळद, कुंकू, अक्षता, तुपाचा दिवा, कापसाची 2 वस्त्रे, स्वामींना पांघरायला भगवे वस्त्र, गुळ खोबरं, तामण, तांब्या, पळी, अष्टगंध, जानवं, हिना, अत्तर, चंदन, त्याचप्रमाणे वेगवेगळी फुलं जसं की जास्वंद, चाफा, गुलाब, दुर्वा, बेल, त्याचप्रमाणे तुळस आणि इतर जी काही फुलं असतील ती. पूजा विधी. व्रताला प्रारंभ करायच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून घ्यायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर स्वतः आसनावरती बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावून घ्यायचा. रोजची आपली जी काही देवपूजा आहे ती रोजची देवपूजा करून घ्यायची. घरातील देवासमोर एक नारळ आणि एक विडा ठेवून त्यावरती नाणं आणि सुपारी ठेवायची आणि नमस्कार करून घ्यायचा. आपल्या घरातील वडीलधारी मंडळींना सुद्धा नमस्कार करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे. फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधकयुक्त अक्षता, पळीभर पाणी, तुळशी पात्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करायचा आहे. जमिनीवरती चौरंग ठेवून त्याच्या भोवती रांगोळी काढून घ्यायची. त्याच्यावर मध्ये स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी किंवा लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून मध्यभागी वडाचं पान पालतं ठेवून त्याच्यावरती गंधाक्षता, तुळशी पात्र ठेवून श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा तुमच्याकडे मूर्ती नसेल तर फोटो ठेवायचा. वडाच्या पानाचा देठा भिंतीकडील बाजूस करून ठेवायचा आहे. आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षता ठेवून घ्यायच्या. त्यावर गणपती पूजनाकरता सुपारी ठेवायची. उजव्या बाजूला घंटी ठेवून घ्यायची आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे. चौरंगाच्या शेजारी समई लावायची. सुगंधी अगरबत्ती, धूप लावून घ्यायची आहे. त्याचबरोबर चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवून घ्यायचा आहे. हे सर्व करून झाल्यानंतर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प करत असताना मम आत्मन श्रुती स्मृती पुराणोत्तफल प्रात्यधर्म मम सकल कुटुंबीनाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य वृद्धाधम पुत्र पौत्र संतती वृद्धी अप्राप्तिलक्ष्मी पार्थ्यम प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम आदित्यत्यादी सकल ग्रहपीडा शांतधर्म एव सकल कामना सिद्धीद्वारा धर्माधर्म मोक्षफल प्राप्तथर्यम श्री स्वामी समर्थ देवता पूजम एवं व्रतकथा श्रवणच करिष्ये असं म्हणून हातामधील पाणी ताम्हाणात सोडून घ्यायचं. गणपती बाप्पांचे ध्यान करून ओम गण गणपते नमो एकदंताय विघ्नाय वक्रतुंडाय धीमहि
तदोदंती प्रचोदयात असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरिता मांडलेल्या सुपारीवरती 1 पळी पाणी, अष्टगंध आणि मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावून घ्यायचं. हळद, कुंकू, दुर्वा, लाल फुलं, बेल, कापसाची 2 वस्त्र, जानवं, अक्षता अर्पण करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर नमस्कार करा आणि धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आणि तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असे म्हणून गणपती बाप्पांना नमस्कार करून घ्यायचं आहे. व्रताचे नियम: सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून घ्यायचं आहे. दिवसभर उपवास करायचा. संपूर्ण पूजा झाल्यानंतर श्री स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडायचा. त्याचबरोबर स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोयर सुतक आल्यास व्रताचरण करू नका. उपवास मात्र करावा. जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून 11 गुरुवारची संख्या पूर्ण करून त्यापुढील गुरुवारी उद्यापन करा. काही महत्त्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नका. दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी हा व्रत करून घ्या. व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, अमावस्या आल्यास फक्त उपवास करा. तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे. व्रत करताना शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरता बोलवा. तर ताईंनो, आपण पाहिलं की गुरुवार करताना 11 गुरुवार करताना आपल्याला संकल्प करायचा आहे. व्रत सुरू करण्यापूर्वी योग्य वेळी संकल्प घ्यायचा. श्री स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत मी करणार आहे असा संकल्प घ्यावा. हे व्रत स्त्री पुरुष कोणीही करू शकतात. सहपत्नी केल्यास अधिक उत्तम फळ मिळते. पूजा ही गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती समोर ठेवा. मूर्तीला धूप, दीप आणि अगरबत्ती लावून घ्या. फुलांचा नैवेद्य फुलं अर्पण करा. त्याच्यानंतर नैवेद्य अर्पण करा. गोड नैवेद्य किंवा फळं किंवा पदार्थ असे अर्पण करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. 11 वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. 11 वेळेस तारक मंत्राचा जप करा. त्याच्यानंतर सारामृत वाचन करा. स्वामी समर्थांच्या सारामृत पोथीचं पारायण करा. दररोज 3 अध्याय तरी वाचा. काही जण संपूर्ण सारामृत सुद्धा वाचतात आणि काही जण निवडक अध्याय सुद्धा वाचतात. त्याच्यानंतर 11 गुरुवार पूर्ण झाल्यानंतर उद्यापन करा. उद्यापनाच्या दिवशी विशेष पूजा, भोजनाचं आयोजन करा आणि मग उद्यापन करा. तर अशा प्रकारे गुरुवारचं व्रत हे करा. मूर्तीसमोर गाईचं तूप किंवा दुसरं तूप, अगरबत्ती लावलेला दिवा लावा. कपाळावर पिवळा तिलक लावा आणि ध्यानस्थ स्थितीत बसा आणि जप करत राहा त्या दिवशी. अशा प्रकारे गुरुवारचे व्रत करा. तर गुरुवारचं उद्यापन कसं करायचं, 11 गुरुवार व्रत उद्यापन कसं करावं, तर 11 मुलांना जेवू घालायचं. शक्य नसल्यास 1 जोडपं सुद्धा जेवू घालू शकता तुम्ही. किंवा 1.25 किलो रव्याचा शिरा बनवून एखाद्या मंदिरात किंवा स्वामी केंद्रात तो प्रसाद म्हणून वाटावा. स्वामींना बेसनाचे लाडू प्रिय आहेत. तुम्ही स्वामी मंदिरात बेसन लाडू ही प्रसाद रूपी वाटू शकतात. झालेली सेवा ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करतो असं म्हणा आणि व्रताचं उद्यापन करा. तर ताईंनी तुम्हाला अशा प्रकारे 11 गुरुवारचं हे व्रत करायचं आहे. स्वामींचे 11 गुरुवार हे अशा पद्धतीने करायचे आहेत. स्वामी नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि स्वामींची कृपादृष्टी ही नक्कीच तुमच्यावरती होईल. तर ताईंनो आणि दादांनो, व्हिडिओमधील माहिती ही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओमधील माहिती ही आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि हो, जाता जाता श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी.